अंपायर्स दिके चला मॅचला होते सुरुवात. अंपायरचा ग्रीन सिग्नल आपल्यापर्यंत आलेला. शेवटचा आमचा टर्न या स्पर्धेच्या माध्यमातून खरं मनापासून आभार. ग्रामस्थ मंडळ कासगाव आणि कासगाव आमचे किरण शेट आहोत, बाळा शेट आहोत असतील यांच्या विनंतीला मान देऊन पुन्हा एकदा आज इकडे यावं लागलं. शेड्यूल बिझी आहे कारण का उद्या देखील मॉर्निंगला पुन्हा रायगडला पनवेलला पोहोचायचं आहे, तिकडे देखील मैदान असला कारण तर चला आपण लगेचच मॅचला होते सुरुवात. 3 ओव्हरची मॅच आहे. स्टार्टिंग एंडला आपल्याला बॅटर पाहायला मिळणार आहेत शरद सोबत रत्नदीप. पहिला याच्या अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि बॉलिंग मार्कवरती बॉलर अदाम. चांगली मॅच पाहायला मिळेल, चांगला सामना होणार आहे. 2 चांगल्या टीम या क्वालिफाय मॅच मध्ये खेळणार आहेत. पहिला चेंडू, पहिला बॉल वेगवान पूल करत असताना चेंडू वेगाने चाललाय, लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुरुवात चांगली झालेली या मॅच मध्ये. पुन्हा हा सॉन्ग गायलेला शीर्षक गीत या स्पर्धेचा जाणता कासगाव च्या माध्यमातून अजून एक स्लॉकशिपचा नटराज साईलला पुस्तकी फटका खेळलेला आहे. क्लासिकल बॅटिंग करत असताना मैदानाच्या मध्ये शरदच्या बॅटमधून बॅक टू बॅक सेकंड बाउंड्री. बॅटिंग बाल आम्ही इथे काय फटका खेळ आहे. नटराज साईलला हा शॉट खेळ. शरद चौकाराच्या मदतीनं SBCC उमरुलीची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोर बोर्डवरती एकूण 8 धावा. या 3 ओव्हरच्या मॅच मध्ये सुरुवात चांगली होणं गरजेचं आणि महत्वाचं होतं. ती सुरुवात आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. एक चांगली 60 करून देत असताना दोन्ही सलामीवीर फलंदाज चांगलं क्रिकेट खेळत असताना षटकातील पुढील चेंडू रिदम मध्ये चुकलेले. पुढचा चेंडू, अजून एक फटका चांगला आहे. नटराज साईलला पॉवर प्ले सुरू आहे, त्याचा योग्य तो फायदा. हा देखील चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक हा तिसरा चौकार. बॅक टू बॅक बघतो आपण 3 बॉलवरती 3 चौकार. शरदच्या माध्यमातून जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. षटकातील पुढील चेंडू रिव्हर्स करण्याचा प्रयत्न आता बघतो आपण. टायमिंग एवढं चांगलं नाहीये. चांगला चेंडू होता. थोडासा बघतो आपण अकूट टप्प्यात आपल्याला जरूर पाहायला मिळाला. बॅक टू बॅक 3 बॉल 3 चौकार आल्याच्या नंतर थोडासा कमबॅक गरजेचा आणि महत्वाचा होता मैदानाच्या आतमध्ये मोहाचेवाडी या टीमसाठी. इकडनं मी एक सिंगल एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले. बघतो आपण 13 आकड्यावरती. आणि हरेश शेठ राऊत यांच्याकडनं पारितोषिक असणारे शरदसाठी बॅक टू बॅक 3 बॉल 3 चौकार मारल्याबद्दल आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजक हरेश शेठ राऊत यांच्याकडनं 1000चं बक्षीस आहे.
13 धावा स्कोर बोर्डवरती. सुंदर चेंडू वेगवान बागपूरला जाऊन कट केलेला आहे. तिकडे बघतो आपण चांगली फिल्डिंग. रत्नदीप प्रथमच साकिंग एंडला होते. बादवडच्या अगेन जबरदस्त त्यांना 40 धावांची इनिंग खेळली होती. तो बघूया मॅच मध्ये कशा पद्धतीने खेळतोय. रन्स आपल्याला पाहायला मिळतात. धावा पलकवत एकूण धावा आहेत 13 धावा 13 रन्स इन बोर्ड. पहिल्या षटकाचा के मार्गच असताना प्रत्येक ही 3 ओव्हरची मॅच आहे. क्वालिफाय मॅच. षटका देईल पुढील चेंडू. समोर खेळलेत डीप मध्ये फिल्डर आहेत त्यांना बीट करून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. रत्नदीपच्या बॅटमधून पहिला चौकार. इकडनं बघतो आपण बराच समाज अजून पेंडिंग आहेत. त्याच्यानंतर कदाचित ड्रॉ असणारे 5 स्टार 5 मध्ये आपल्याला अजून एक संघ पाहायला मिळेल. ऑलरेडी 4 टीम क्वालिफाय झालेल्या आहेत. जांताराजा बदलापूर, मयूर ग्रुप बदलापूर. त्याच्यानंतर बघतो आपण कलम संघ क्वालिफाय झालेला आहे आणि श्री गणेश कासगाव संघ देखील क्वालिफाय झालेला आहे. ऑन साइडला फटका डीप मध्ये बघतो आपण. प्रोटेक्शन आहे चांगली फिल्डिंग. चेंडू एकाच अक्षर मध्ये वस्तून फेक करेपर्यंत धावीत नमेल एक सिंगल. एका धावेच्या मदतीने संघाचे धाव संख्या 1 न पुढे बघतो आपण. पहिल्या षटकाचा केस संपलाय. माफ करा सेकंड ओव्हरचा जे खेळ सुरू झालेला आणि सेकंड ओव्हरचा बघतो आपण. पहिला चेंडू जो आहे तो रिलीज झालेला म्हणजे पहिल्या वर्षा अखेरीस 17 धावा धावा पलकावरती होत्या आणि आता बघतो आपण 18 धावा आपल्याला धावा पलकावरती पाहायला मिळतात. रत्नदीप साकिंग एंडला. षटका देईल पुढील चेंडू. सेन्सिबल क्रिकेट. कदाचित साकिंगनं रोटेट केली असावी. एक धावीत नमित एका धावेच्या मदतीने संघाचे धाव संख्या 1 न पुढे स्कोर बोर्डवरती. रन्स आहेत 19 रन्स इन बोर्ड. 19 धावा धावा पलकावरती आहेत. दुसरा षटकाचा खेळ मार्गस्थ असताना चांगली मॅच. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिटची गरज होती तो केला देखील होता. ओव्हर थ्रो झालेला रन्स इकडनं बघतो आपण. रत्नदीप सांगत असं ना की धाव नको. कदाचित इकडे रनआउटची विकेट द्यायची नाहीये. प्रत्येकी धाव महत्वाची जरूर आहे तर रनआउटची विकेट नको. धावीत नेक्स्ट सिंगल मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाचे धाव संख्या 1 न पुढे स्कोर कार्डवरती. रन्स आपल्याला पाहायला मिळतात 20 धावा. दुसऱ्या ओव्हरचा के मार्गस्थ असताना आतापर्यंत अमोलनं चांगली बॉलिंग केलेली. विकेट टू विकेट तो बॉलिंग करतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस बघतो आपण 17 धावा धाव पालकावरती होत्या. एक चांगली सुरुवात केली होती SBC उंबरवली या मॅच मध्ये. त्याच्यानंतर अमोलने आतापर्यंत खूप चांगली बॉलिंग केलेली. विकेट टू विकेट टची बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते सध्या तरी या षटकामध्ये. षटकातील पुढील चेंडू पण समोर खेळलेत. वी शेप मध्ये फटका डीप मध्ये. प्रोटेक्शन चांगली फिल्डिंग. धावीकडनं एक सिंगल असमेल. एका धावेच्या मदतीने संघाचे धाव संख्या 1 न पुढे स्कोर बोर्ड 21 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना मॅक्झिमम किती रन्स हव्यात 3 ओव्हरच्या मॅच मध्ये 30 प्लस 35 किंवा 40 धावा तो प्रयत्न असावा. मोहाचवाडी टीमकडे देखील चांगली बॅटिंग ऑर्डर आहे. त्या अनुषंगाने प्रयत्न करणं देखील तेवढंच गरजेचं असणार आहे सध्या तरी. सेफ आउट झाले बॅटर. विकेट किपर देखील बीट करायचे. नेक्स्ट रन मिळतील. रन जरूर चांगला मिळणार आहेत. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. खराब विकेट किपिंग मैदानाच्या आतमध्ये आणि त्याचा फायदा होत असताना सध्या तरी उंबरवली टीमला. (224) बाउंड्रीज आतापर्यंत आलेल्या स्पर्धेच्या माध्यमातून. षटकातील पुढील चेंडू पूल केलाय. फटका चांगला पॉवरफुल देखील. हा देखील चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. क्लासिकल बॅटिंग करत असताना दोन्ही सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 6 धावा.
आणि सचिन शिट्टूर्वे जे इंजिनियर आहेत उंबरली यांच्याकडनं पारितोषिक असणारे. उंबरली संघाने हा सामना जिंकला तर त्यांच्याकडनं 2000चं बक्षीस उंबरली संघाला दिलं जाणार आहे. मुस्तकीम आलेत बॉलिंग मार्क वरती. हा चेंडू बघतो आपण वेगवान होता मग लाईन खराब. डीके सांगत असताना आपल्या स्टाईल मध्ये हा चेंडू व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धाव सांगितलं 1 पुढे. स्कोर कार्ड वरती एकूण रन्स बघतो आपण झालेल्या 32 धावा. 32 धावा धावा पलकावरती आहेत. या मॅच मध्ये 3 वर्ष मॅच मध्ये ज्या रन्स आहेत 40+ जाण्याचा प्रयत्न असेल ज्या अनुषंगाने आतापर्यंत दोघेही सलामीवीर फलंदाज शरद आणि रत्नदीप खेळला या मॅच मध्ये. साईडला फटका खेळले डीप मध्ये प्रोटेक्शन आहे चांगली फिल्डिंग. चेंडू एकाच ॲक्शन मध्ये वस्तून फेक करेपर्यंत धावेत एक सिंगलच मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाचे धाव सांगितलं 1 पुढे. स्कोर बोर्ड 33 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतं. षटका देईल पुढील चेंडू. विकेटने समोर खेळले. फटका देखील चांगला. सँड अँड डिलिव्हर. चेंडू साइड स्क्रीनच्या दिशेनं. पंढरीशेठ फडके विगर पनवेल आणि देखील भावपूर्ण श्रद्धांजली. महाराष्ट्र बैलगाडी संघटनेचे विद्यमान अध्यक्ष बघा खेळाडू येतो आपल्याला पाहायला मिळते. शरदनं स्वतः सांगितलं की माझ्या चेंडूने बॅटचा संपर्क झालेला आहे आणि तो परत तो मैदानाच्या बाहेर. धक्का पहिल्या लागत असताना मॅच मध्ये उंबरली संघाला. दहा बॉल मध्ये 31 धावांची इनिंग आपल्या टीमसाठी खेळला. गरजेची आणि महत्वाची होती. शरदच्या बॅटमधून महत्वपूर्ण क्वालिफाय मॅच आहे. त्या रन्स देखील पाहायला मिळाला. स्कोर बरोबर 39 धावा आहेत. अजूनही बघतो आपण या इनिंगचे पहिल्या इनिंगचे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. नवीन बॅटर राहिला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी साहिल लोंगले. फटका चांगला आहे. सँड अँड डिलिव्हर. लांबच लांब लॉंगलेगच्या बॅटमधून लॉंग बिग वे सिक्सर. सिक्सरच्या मदतीने संघाची धाव संख्या 45. साहिल लोंगनं पहिलाच बॉल वरती मॅक्झिमम ठोकलेला. अजून एक ऍड होईल. अजून एक फटका दमदार आहे. लोंगलेची एंट्री मैदानाच्या आतमध्ये ग्रँड एंट्री म्हणू शकतो आपण. बॅक टू बॅक सेकंड सिक्सर. आणि अजून एक सिक्सर मारल्यास हरेश शेठ राऊत यांच्याकडनं देखील 1000चं बक्षीस आहे आणि आतिशकडनं 500 रुपयाचं बक्षीस आहे.
बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, थोडीशी खराब फिल्डिंग, सेकंडचा कॉल वेगानं चालवला आहे आणि इकडे दुसरी धाव मिळणार नाहीये. एकच धाव मिळेल. बघतो आपण 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या अखेरीस SBCC उंबरलीची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 50-53 टार्गेट आहे या मॅचमध्ये विजयासाठी. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा मनापासून आभार. कासगावचे सगळे आमचे ग्रामस्थ असतील, सर्व आयोजक असतील, त्यांनी आम्हाला पुन्हा संधी दिली. किरण शेठ राऊत, त्याच्यानंतर आमचे बाळा शेठ राऊत आणि त्याच्यानंतर बघतो आपण हरीश शेठ राऊत आणि सगळी त्यांची जी पूर्ण टीम आहे त्यांचं पुन्हा एकदा मनापासून आभार. आम्ही थांबतोय, आम्ही रजा घेतोय, तर आपण अजिबात थांबू नका. आज शेवटची रजनी आहे. ॲक्झॅक्ट कोण ही बाईक देखील घेऊन जातोय मालिका वीराची आणि पहिल्या क्रमांकाचं रोख रक्कम 1 लाख रुपयाचं पारितोषिक आणि भव्य दिव्य ट्रॉफी ते तुम्हाला बघायचं जरूर. पुन्हा एकदा आम्ही करतो चेंजेस. कॉमेंट्री बॉक्समध्ये असणार आहेत आमचे मित्र प्रियेश बाबरे यांचा आवाज आपण ऐकणार आहोत कॉमेंट्री बॉक्समधून. थँक्यू सो मच. फिटनेस फ्रीक राहुलजी भोईर यांचा विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय. नवनाथजी राऊत, आपण कॉमेंट्री बॉक्सशी कृपया करून संपर्क साधा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच राहुलजी भोईर सर. आपण या स्पर्धेमध्ये आयोजकांच्या विनंतीला मान देऊन आपण उपस्थित राहिलात, आपला मनपूर्वक आभार. आणि जाताना मात्र आपण सावकाश जाऊ. उद्या देखील रायगड येथे त्यांचा दौरा आहे. उद्या देखील गाड्या त्यांना वळवायच्यात. पाहूयात आता उद्याच्या दिवसामध्ये. आज थोडासा तब्येत त्यांची डाऊन आहे, आता दूरवरचा त्यांचा प्रवास आहे. सावकाशा राहुलजी भोईर, थँक्यू सो मच आपण उपस्थित राहिलात. भरपूर काही शिकण्यासारखं असं राहुल भोईर जेव्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये असतात. क्रिकेट स्पर्धेमध्ये क्वचितच ते आता पाहायला मिळत असतात. मी मगाशी देखील उल्लेख केला की चिंचपाडाच्या एका स्पर्धेमध्ये आम्ही त्यांना ऐकलं, त्यानंतर स्वर्गीय जगन्नाथ पिसेकर स्पर्धेमध्ये त्यांना ऐकलं आणि कदाचित त्यांची तिसरी रजनी स्पर्धा असावी ज्यामध्ये ते आयोजकांच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिले. मनपूर्वक आभार. दोन्ही टीमचे एक्स्ट्रा खेळाडू आपल्याला व्यासपीठावरती जायचं. टॉप 5च्या ज्या चिठ्ठ्या आहेत, ज्या ड्रॉ आहेत, ते आपण करणार आहोत अशी आयोजकांची सूचना आली होती मगाशीच. श्री 11 नेरल मोहचेवाडी आणि त्याचबरोबर SBCC उंबरली. दोन्ही टीमचे एक्स्ट्रा खेळाडू आपण व्यासपीठावरती जा. पाच संघ टॉप 5 मध्ये जातील आणि जे जे क्वालिफाय होणारे 4 संघ आहेत, आम्ही 4ही संघांच्या कर्णधारांना विनंती करत आहोत की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. ड्रॉ आपण करणार आहोत आणि या विनिंग टीम मधील दोन्ही टीमचे एक्स्ट्रा खेळाडू व्यासपीठावरती आहेत. तर ड्रॉ आपण करणार आहोत. जगदीशजी पाटील सर जेव्हा आमच्यापर्यंत सूचना पोहोचवतील तेव्हा आपण त्यांच्याकडे वळणार आहोत. तत्पूर्वी वळूयात मॅचच्या दिशेने. विजयासाठी श्री 11 नेरल मोहचेवाडी टीमला धावा बनवायचे 18 चेंडूंमध्ये 53. एक अर्धशतक आपण पाहिलेला अमोल चव्हाण यांच्या बॅटमधून. तशीच पुनरावृत्ती त्यांना कदाचित या मॅचमध्ये देखील करावं लागेल. एक कडवं आव्हान असणार आहे साहिल लोंगलेचा. टॉप 5 मधील सर्व कॅप्टनला आम्ही विनंती करतो फक्त एक एक प्रतिनिधी आपण व्यासपीठावरती या. जाणता राजा बदलापूर, श्री गणेश कासगाव, मयूर ग्रुप बदलापूर गाव कॅप्टन आणि जय ताडोबा कळम टीमचे कॅप्टन आणि दोन्ही विनिंग टीमचे एक्स्ट्रा खेळाडू व्यासपीठावरती आहेत. वळवत मॅचच्या दिशेने 18 मध्ये 53. पहिलाच बॉल खोलवा टापाचा. ओ गुड फिल्डिंग. गणेश घारे होते लेग स्लिपच्या दरम्यान. काय जबरदस्त चेंडू त्याने अडवलेला. वेगाने चेंडू आला, हलकासा चेंडू बाटला ब्रश झाला होता आणि त्यानंतर पाठीमागे गणेश घारेची फिल्डिंग. अशा प्रकारचे फिल्डिंगचे स्टँडर्ड उंचावतात. जेव्हा जेव्हा अशा प्रकारची फिल्डिंग होते तेव्हा तेव्हा गोलंदाजांचा आत्मविश्वास सातत्याने दुणावतं.
तशाच प्रकारची फल्डिंग आपण पाहतात. नंदुशेठ भोईर यांच्या वतीनं 3 सलग विकेट घेतले साहिल लोंगलेने, तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे. फुलटॉस आहे, समोर खेळलेत, डीप मध्ये प्रोटेक्शन, वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पोहोचलेत, चेतन होते त्या ठिकाणी उपस्थित, फक्त सिंगल. या बॉलवरती साहिल लोंगलेची सातत्याने चर्चा आपण करत आलेलो. फार कमी वयामध्ये यशाची उंच शिखर गाठणारा खेळाडू, अंडर-20 असावा, आणि त्यानंतर भरपूर मोठमोठ्या स्पर्धा आपल्या मेहनतीच्या जोरावरती बरेचसे लांब लांबचे दौरे या खेळाडूने केलेले आहेत. चांगला बॉल, टप्पा पडून चेंडू वळण घेतोय, डॉट बॉल. अमोल चव्हाण स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतात. नुकताच कर्जत प्रीमियर लीगचं 7वं एडिशन पार पडलं. त्या 7व्या पर्वामध्ये प्लेयर ऑफ द टुर्नामेंटची बाईक मिळवली होती. 3 खेळाडू आपण इन ऍक्शन पाहतात, जे 2 आघाडीचे फलंदाज आहेत, आदम आणि अमोल, आणि त्याच्यासोबत विरुद्ध बॉलिंग करत असताना साहिल. हे तिन्ही खेळाडू उद्या एकत्रित आपल्याला केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये पाहायला मिळतील. कर्जत 11च्या माध्यमातून क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, जेल त्या ठिकाणी पकडली आहे. चेतन लोंगले होते डाऊन द बॉल, फिंगर गोज अ फलंदाज बात, मस्ट नीडेड ब्रेक थ्रू, मॅच गोल्डन विकेट. मैदानाच्या बाहेर अमोल चव्हाण डिपार्ट्स. मॅचचं क्वेश्चन आपण पाहूया. 4 बॉलचा खेळ पूर्ण, 2 धावा. धावपटलावरती एक महत्वाचा गडी बाद झाला. अमोल चव्हाण इथून मैदानाच्या बाहेर येत असताना केंद्रीय राज्यमंत्री पंचायत चषकामध्ये टॉप 16 मध्ये जाऊन पोहोचलेला SBCC उमरोळी संघ. बऱ्याच जणांचा स्वप्न असतं त्या स्पर्धेमध्ये खेळण्याचं. तसाच स्वप्न साहिल लोंगलेने कॅप्टन बाईट मध्ये सांगलं होतं की ही स्पर्धा खेळणं आमच्यासाठी स्वप्नमय, आणि जणू काय स्वप्न पूर्ण झालं. DK, आदम मुजावर, रत्नदीप लोंगले तसे काय एखाद्या गार्डन मध्येच भेटलेले आहेत. प्रतिस्पर्धी आहेत असं तरी भान असू द्यात. 2 धावा धावपटलावरती आहेत. अंतिमचे 2 बॉल या पहिल्या ओव्हरचे बाकी आहेत. एक गडी बाद 2, अंतिमचे 2 बॉल बाकी आहेत ओव्हर नंबर 1 मध्ये. साहिल लोंगलेचा चेंडू हवे ते डाऊन द बॉल, स्वतः विकेट किपर शरद बुंदाडे पोहोचलेत. आणखीन एक ब्रेक थ्रू बसत असताना श्री 11 नेरल मोहाचेवाडी टीमला 2 या धाव संख्येवरती. दुसरा गडी बाद. राज्यमंत्री चषकामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. श्री हर्ष 11 या नावाने संघ मैदानाच्या आतमध्ये उतरेल. पहिल्या ओव्हरचा खेळ चालू आहे. शेवटचा चेंडूचा आता खेळ बाकी राहिलेला. 2 गडी बाद 2 धावा धावा पुस्तकावरती आहेत. 13 चेंडूंमध्ये विजयासाठी 51 धावा संख्येची आवश्यकता आहे. कमी गतीने टाकला बॉल. आणखीन एक चांगला बॉल विथ द व्हेरिएशन टाकत असताना साहिल लोंगलेचा आणखीन एक डॉट बॉल इथून आलाय. ओव्हर नंबर 1 चा खेळ पूर्ण झाला. संघाची धावा संख्या जाऊन पोहोचले 2 गडी बाद 2 धावा. 53चं टार्गेट होतं 18 चेंडूंमध्ये. आता 12 बॉल मध्ये विजयासाठी 51 धावा संख्येची गरज. दुसरं षटक गणेश गारे. पहिलाच बॉल प्रॉपर झाला कनेक्ट. एका मित्राने केला दुसरा मित्रावरती वार.
बॉल चालला सीमा पार, काऊ फेसला हर्षल लोंगलेच्या वरतून बॉल सीमा पार, हा षटकार. ब्लॉक होल, प्रॉपर यॉकर समोर खेळलेत. फक्त एक रन या बॉल वरती मिळते. या यॉर्कर बॉलचा कौतुक आदम मुजावरनं देखील केलं. परफेक्ट यॉर्कर होता. धाव संख्या 8. बॉल तयार गणेश. आडवा बाटनं खेळण्याचा प्रयत्न मुस्तकीन खान. स्ट्रायकिंग एंड वरती पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहत फलंदाज आदम मुजावर बाद होत आहेत. पंचांचा इशारा आलेला. फिंगर गोज अ वाईट बॉल प्लस रन आउट, बॅट्समन आउट. दिसले नसावे त्या कारणासह बॉल थोडासा बाजूला गेला. तो के यात्री, रातो के कातिल डीके सर मैदानाच्या आतमध्ये ॲज अ ऑफिशियल त्यांच्या सोबत आहेत कुणाल पेनकर सर. ही A1 जोडी आहे बदलापूरची. क्रिकेटच्या या दुनियामध्ये अंपायरिंग क्षेत्रामध्ये या दोघांना भरपूर नाव कमावलेलं, आपल्या मेहनतीच्या जोरावरती, आपल्या प्रामाणिकतेच्या जोरावरती कमावलेलं हे नाव. आडावसाठी हा चेंडू हवेत खेळलेत. डॅनी लोंगले डाऊन द बॉल, त्याने पकडली जेल, फलंदाज बाद. आणखीन एक धक्का. 9 ला 4. श्री 11 नेरळ. मध्ये आपण पाहिलं डॅनी लोंगले एस्टनच्या पाठीमागे त्याने झेल पकडली. SBCC उंब्रोली या संघाला आपण मोठमोठ्या लॉट्स मध्ये खेळताना पाहायला मिळतात. त्याचं सर्व काही श्रेय असेल ते डॅनी लोंगले यांना जात आहे. भरपूर खेळाडू अनुपस्थित असताना देखील जेवढे शिलेदार मिळतील तेवढ्यांना घेऊन जो नेहमीच मैदानाच्या आतमध्ये उतरण्यासाठी तयार असायचा ते डॅनी लोंगले याने झेल पकडली. आणि आत्ताची झेल पकडली बंटी लोंगलेने. डॅनी लोंगले यांच्या वरती आपण चर्चा करत होतो की आधीचा क्रिकेट डॅनी लोंगले याने गाजवलेलं मला अजूनही आठवतं आहे. शेलूच्या क्रीडांगणावरती जेव्हा उंब्रोली संघ 2 ठिकाणी क्वालिफाय झाला होता तेव्हा शेलूच्याच क्रीडांगणावरती उंब्रोली संघाकडून डॅनी लोंगले यांना साहिल लोंगले यांना प्रथमतःच गोलंदाजी दिली होती. आणि तिथून आलेख हा उत्तर प्रगती करणारा राहिला साहिल लोंगलेचा. मोफत चहाची सुविधा करण्यात आलेली आहे. नैतिक राऊत यांचा सुद्धा विशेष आभार. प्रत्येक मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आपल्याला स्पॉन्सर देखील नैतिक राऊत यांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. दिलदार व्यक्तिमत्व नैतिक राऊत याचा सुद्धा विशेष आभार. अडवा बाटने खेळत होते, चांगली फिल्डिंग. राहुल लाईनकर होते स्ट्रायकिंग एंड वरती. या बॉल वरती 1 रन मात्र नक्की मिळते. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे 5 गडी बाद 10. खतरो के खिलाडी डॅनी लोंगले एस्टनच्या पाठीमागे संघाला एकत्रित ठेवणं ही त्याच्यावरती मोठी जबाबदारी होती. संघ जेव्हा जेव्हा डाऊनफॉल असू द्या तरी सुद्धा स्वतःवरती तो जबाबदारी घ्यायचा. आणि जरी संघ मोठ्या लॉटमध्ये खेळत असला तरी सुद्धा श्रेय त्या व्यक्तीला जरूर जात आहे. मिड विकेटला बॉल, सिंगल कंप्लीट. 1च रन या बॉलवरती मिळते. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 11 या धाव संख्येवरती. ओव्हर नंबर 2चा खेळ पूर्ण झालेला आहे. एका ओव्हरचा आता खेळ बाकी राहिला. 6 बॉलमध्ये 42 या धाव संख्येची गरज आहे.
मागील 3 सामने 12 धावा धावफलकावरती 41 ची आवश्यकता. क्रीडांगणावरती उमरोली संघानं परास्त केलं नेरळ टीमला. त्यानंतर मयूर ग्रुप चषकामध्ये अर्थातच स्वर्गीय जगन्नाथ पिसेकर ट्रॉफीमध्ये श्री 11 नेरळ मोहचवाडी संघानं विकट परिस्थितीमधून निघत SBCC उमरोली या संघाला पराभवाची धूल चारली. त्याच्यानंतर खांडप्याच्या क्रीडांगणावरती स्पर्धा रंगली तेव्हा देखील उमरोली संघानं बाजी मारली. त्यानंतर डे फॉर्मॅटमध्ये वडवलीच्या क्रीडांगणावरती सदस्य चषकामध्ये बाजी मारली ती श्री 11 नेरळ मोहचवाडी या संघाने. मागच्या 4 मॅचचा विचार केला दोन्हीकडे 2-2 असं सिच्युएशन होते. आता कुठे ना कुठेतरी पगडा जड असताना SBCC उमरोली टीमचा नव्याने उभारीस आलेले खेळाडू राहुल लाईनकर ॲज अ फिल्डर म्हणून त्याला मिळालेली संधी. मुस्तकीन खान याला देखील ॲज अ फिल्डर म्हणून मिळाली संधी. त्यानंतर त्याने बॉलिंगमध्ये संधी मिळाली आणि त्यानंतरचा फटका फलंदाज मुस्तकीन खानच्या बॅटमधून चाललाय सरळ सीमा पार सिक्सर. थँक्यू डीजे, थँक्यू. खतरो के खिलाडी हर्षल लोंगले बॉलिंग मार्क वरती आहेत. बातांच्या रजनी स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची बाईक कर्जत तालुक्यामधील सर्वाधिक कमी वयाचा खेळाडू ठरला ज्याला प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची बाईक मिळाली. पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न मुस्तकीन खान साठी. हा बॉल मागच्या मॅच मध्ये मुस्तकीन खानला दुसरा ओव्हर टाकण्याची संधी मिळाली. या ओव्हरमध्ये या मॅच मध्ये तिसरं षटक. सातत्याने रोटेशन आपण पाहिले परंतु कुठल्याही क्रमांकावरती गोलंदाजी कुठल्याही क्रमांकावरती फलंदाजी करण्याची क्षमता मुस्तकीन मध्ये, कुठल्याही सिच्युएशन मध्ये कुठेही फिल्डिंग करण्याची क्षमता राहुल लाईनकर मध्ये. आणखीन एक झेल, आणखीन एक फलंदाज बाद. ही विकेट नावी जाईल हर्षल. सहा गडी बाद 17 धावा. नवीन फलंदाज अण्णा नवीन आता मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर जात आहेत. अण्णा यानं देखील एक काल गाजवलेला आहे परंतु अंतरड नीडच्या क्रीडांगणावरती 4 षटकार अण्णाचे ते सर्वांच्या लक्षात राहतील. पुराणा चावल खोलात होता चेंडू. व्ही मध्ये खेळण्याचा प्रयत्न कदाचित रिदम मध्ये अडथळा निर्माण झाला होता. हर्षलला थोडासा पॉपिंग क्रीच्या पाठून चेंडू रिलीज झाला. अंतिम 2 बॉलचा आता खेळ बाकी राहिला. टॉप 5 मध्ये टॉप 5चं गोल्डन तिकीट हासिल करण्यामागे फक्त 2 चेंडू आता दूर आहे SBCC उमरोली या संघ. उमरोली संघ जवळपास सामना पकड मजबूत आहे. आडवा बाटना फटका. हा सामना उमरोली संघ जर जिंकतोय तर महाराष्ट्र इंजिनिअरिंग असोसिएशनचे रायगड जिल्हा अध्यक्ष सन्माननीय वेल एड्युकेटेड सचिनजी थोरवे यांच्या वतीने SBCC उमरोली टीमसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक. शेवटचा बॉल आता बाकी आहे. एक बॉल दूर आहे SBCC उमरोली या संघ टॉप 5 मध्ये जाण्यापासून. 4 संघ आपण ऑलरेडी पाहिलेलात आणि कासगाव चषकाच्या या स्पर्धेमध्ये टॉप 5 मध्ये धडक मारलेली आहे SBCC उमरोली या संघानं. अभिनंदन टीम. लगेचच आपण मॅन ऑफ द मॅच साठी इन्व्हाइट करूयात. चांगली बॅटिंग पहिल्या सत्रामध्ये राहिलेली आहे आणि ज्याने बॅटिंग करत असताना 10 बॉल मध्ये बनवले 31 तो शरद बुंदाटे ठरलेला या सामन्याचा सामनावीर. त्याचबरोबर आम्ही 5 संघाच्या कर्णधारांना विनंती करत आहोत की आपण त्वरित आमच्या मुख्य व्यासपीठावरती ड्रॉ करण्यासाठी या आणि प्रथमतः शरद बुंदाटे आपण टॉस साठी आमच्या व्यासपीठावरती या.